स्ट्राईकला विनोद पाटील 50+, नॉन स्ट्राईकला धनाजी जळे 45+, गोलंदाज आहे जयदास पाटील. तोही चालू किया था क्या तूने? चला लवकर. चला सामना सुरू करायचा आहे. बरोबर 9:31 झालेली आहेत. नाही विनोद, नॉन स्ट्राईक धनाजी जळे. 9:31 झालेले आहेत. सामना सुरू होतोय. चला आपण भरपूर उशीर केलेला आहे. हा सर. एम्पायर शाहिद मोमीन सर यांचा खेळण्याचा इशारा. असं काही नाही, राहू शकतात 2 प्लेयर बाहेर. मॅक्सिमम 2 प्लेयर पॉवर प्लेयरला बाहेर राहू शकतात. मिनिममचा असा काही रूल नाही आहे. लेट्स प्ले. पहिला चेंडू निर्धाव. एक धाव. इथे कोणी हौशी कॉमेंटेटर आला असेल तर त्यांनी यायचं आहे. हेलो. षटकार. तीन चेंडू 7 धावा. त्या बाजूला जा ना, अंपायरला ना. अंपायरच्या मागे जाऊन उभं राहा. तुला बोलो बॉल टाकून दे. आता जेव्हा दिली असती ना. सुंदर चेंडू. साहेब या कॉमेंट्री करता तुम्ही? तुम्ही करता का यार? मॅच बॉल आलेला आहे. नाही निलेवर नेरे 7 धावा झालेल्या आहेत. लेग बाईटचा इशारा. 8 धावा. सुंदर एक चौटी धाव. पहिलं षटक समाप्ती. धावा झाले बिनबाद 9. विनोद खेळतोय 3 चेंडू 2 धावा. धनाजी 3 चेंडू 6 धावा. 9
फॉर लॉस ऑफ नो विकेट्स. चला, पहिल्या षटकला 4 मिनटं लागलेली आहेत. लवकर सुरू करायचं आहे आपल्याला. दहा प्लेअरिंग शकत नाही होऊ शकत मग. जर दोन प्लेअर दोन ओव्हरमध्ये नाही आलं तर मग त्याला खेळायला. आणि मोपाड्याला नाईट मॅच नाही ऍडजस्टमेंट मिळणं काय नियम नाही नाही. आता काय आता प्लेअर आहे त्याला बाहेर बसवलं तरी कोण असेल तो एवढा मोठा. चला, सामना सुरू करायचा आहे लवकर. 5 मिनटं झालेली आहे. 4 मिनटात सामना एक पहिला षटक संपलेला होता आणि 1 मिनटं आपण टाइमपास केला आहे. बॉलर कोण आहे? नंदू घरत. नवीन गोलंदाज 50+चा नंदू घरत. नंदू दादा घरत 50+ मधला वंडर बॉय. सुंदर झेल कोणी येते काय? हेमंत केनी यांच्याकडून. कॅच कॅच कोणी घेतली सांग? कॅच कोणी घेतली? 12वा प्लेअर लालचंद दादा गावंड. हेमंत केनी. अरे बाबा गॉगल दे ना यार. नवीन भाई तुझ्या घरचे दे त्याला सांगा. नवीन नवीन कोण आला? नाही रे बाबा याचं काय नमस्कार कोण देवाला हनुमान भाई दुसरं नाता असेल ना तो पण तोडून टाक. काय होतं? ऐक माझा आपला नाता असेल ना डोकर लावून तो पण तोडून टाक. नवीन फलंदाज हनुमान बोलाडे. सुंदर फटका आणि तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण जयदास यांच्याकडून. धावसंख्या झालेली आहे 1/10. नंदू दादा 50+ मधला एक आयकॉन खेळाडू आज आपल्याला खेळ बघण्याचं भाग्य लाभतंय. संजय पाटील, आपल्याला काय वाटतंय? आपण भरपूर सामने 50+चे एकत्र खेळलेले आहेत. तर नंदूची काय थिंकिंग काय असते खेळताना? वाईट बॉल. सुंदर गोलंदाजी. कारण नंदू जेव्हा कर्नार स्पोर्टला येतो, लेफ्टी बॅट्समन कोणी असून दे, नंदू बॉलिंग घेतो. मला द्या बॉलिंग, मी लेफ्टी फलंदाज चांगली गोलंदाजी करू शकतोय ते दाखवून देतोय. षटकार. लालचंद दादा गावंड मनाचा मोठेपणा दाखवून आज बाहेर बसलेले आहेत. तर त्यांचं हार्दिक अभिनंदन, आभार. कारण एक चांगला खेळाडू, आयकॉन खेळाडू 12वा बसलेला आहे. एक स्वाभिमानाची गोष्ट आहे.
3 धावा. आपण बघतो यंग रेग्युलर मॅचेस असतील त्यांना पण 3 धावा घेतच नाहीत, पण आपले 50+ 40+चे खेळाडू 3 धावा लिलिया घेत आहेत. चौकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24, एक गडी बाद 24. हा सामना 5 षटकांचा आहे. नंदू घरत यांनी एका षटकात 15 धावा दिलेल्या आहेत आणि एक विकेट मिळवलेली आहे. चांगली गोलंदाजी. चला 11 मिनटं झालेली आहेत आपली 2 षटकं संपता. आता 9 मिनटात आपली 2 षटकं संपली नाही तर एक फिल्डर आपला सर्कलच्या आत येणार आहे कंपल्सरी, याची नोंद घ्यायची आहे. सामना त्वरित सुरू करायचा आहे. 11 मिनिटात 2 षटकं संपलेली आहेत. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पण 4 मिनटं एका षटकासाठी हिशोब पकडला जातो. आपण 1 मिनटं एक्स्ट्रा दिला आहे, त्यात पण आपण अर्धा मिनटं प्रत्येक षटकाला एक्स्ट्रा घेतलेले आहेत. नवीन गोलंदाज संजय वास्कर. तिसरं षटक संजय वास्कर घेऊन येतोय. एका संघात मला वाटतं 4 कॅप्टन दिसत आहेत. 5वा कॅप्टन इकडे बाहेर बसलेला आहे. स्कूटी बाहेर काढायची लवकर. स्कूटी. वाईट बॉल. निर्धार वाईट बॉल. स्वैर चेंडू. मॅच बॉल आलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण नंदूदादा घरत यांचं. एक धाव आपल्या संघासाठी वाचवलेली आहे. सुंदर धाव घेतलेली आहे. 2 धावा. धनंजय जळे हे समोरचा प्लेयर कोण आहे त्याचा विचार करत नाही, स्वतः धावत सुटतात. झेलबाद. संजय वास्करच्या गोलंदाजीवर शेखर वास्करने एक सुंदर घेतलेला झेल आणि धनाजी पुजाळे यांची खेळी संपुष्टात. 8 चेंडू 17 धावा. 9 चेंडूमध्ये 17 धावांची खेळी करून धनाजी जळे बाद होत आहेत. नवीन फलंदाज येतोय मुकेश शेलटकर.
सुंदर गोलंदाजी संजय वास्कर यांची. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 2 बाद 29. चला 16 मिनिटं झालेली आहेत आपली. 3 षटकं संपला. हा षटक जर 4 मिनिटात संपला नाही तर एक फलंदाज एक क्षेत्ररक्षक आपला सर्कलच्या आत येईल याची शेखर वास्कर कॅप्टन आणि संगमालक यांनी नोंद घ्यायची आहे. 16 मिनिटं झालेली आहेत. चला नवीन गोलंदाज मिथून. इथून तिथून मिथून. मिथून पाटील. मिथून म्हात्रे जासई. नाही षटकार. मिथूनच्या पहिल्याच चेंडूवर हल्ला चढवला आहे. पहिल्याच चेंडूवर मिथुन यांचा षटकार लगावलेला आहे हनुमान याने. एकदम चांगल्या प्रतीचे चेंडू या स्पर्धेसाठी आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे आपले अध्यक्ष यांनी सर्वांचं कौतुक केलं होतं की एवढे चांगले चेंडू आपण कुठून आणले. चौकार. मिथुन यांच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार. 2 चेंडूमध्ये 10 धावा हनुमान बोलाडे यांनी कुठून काढलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 39. 20 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 39. 2 गडी बाद 39. नयन 11 नेरे. निर्धाव. झेलबाद. इथे लालचंद गावण नाचतायत. रघुमाळी. हनुमान बोलेडे यांची खेळी संपुष्टात. नवीन फलंदाज साईनाथ भगत. 39 धावा 3 गडी बाद. आणि लालू खुशीने नाचतायत. त्यांना वाटतं आपण सुपर 16ला गेलेलोच आहेत. आपल्या लीगचे अध्यक्ष निनादजी तारेकर यांचं हार्दिक स्वागत. नंदू दादा घरात एक सुंदर झेल. नंदू घरात यांनी मॉन्सून ब्लास्ट मध्ये एक झेल घेतला होता सुंदर. त्याला 200 रुपयाचं इनाम मिळालं होतं. आता बघूया कोण इनाम लावतोय का.
आपला आजच्या दिवसातला पहिला सामना भवानी माता गावदेवी साई 40+ वर्सेस पियुष अँड प्रवीणा एंटरप्राइजेस दापोली. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी इथे यायचं आहे. ही पुढची षटक संपल्यानंतर 5वं षटक संपल्यानंतर आपण टॉस करायचा आहे. भवानी माता गावदेवी साई वर्सेस पियुष अँड प्रवीणा एंटरप्राइजेस दापोली. दोन्ही संघाच्या संघनायकांनी हजर राहायचं आहे टॉससाठी. नवीन फलंदाज आवेश नेरुरकर उर्फ आवक. एक चेंडू एक धाव. धावसंख्या झालेली आहे 40. 4 गडी बाद 40. 4 षटकांच्या समर्थनानंतर 4 गडी बाद 40. आणि आपण 19.5 मिनिटामध्ये हा षटक संपवलेला आहे, त्यामुळे अभिनंदन. चला शेवटचं षटक आहे. अर्धा मिनिटं जर आपण घालवला तर एक प्लेअर आपला आत येईल. शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक घेऊन येतोय हेमंत केनी. फलंदाजीसाठी आहे अवेश नेरुरकर पेंदरगावचा एक वंडर बॉय अवेश नेरुरकर आणि हेमंत केनी. सुंदर चेंडू हेमंत यांचा. भवानी माता गावदेवी साई वर्सेस पियुष अँड प्रवीण एंटरप्राइजेस दापोली या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे टॉससाठी. झेलबाद रघु माळी यांनी या सामन्यातला दुसरा झेल घेतलेला आहे. आपण बघतोय आज आपल्या पनवेलच्या परिसरातले खेळाडू अजून येत आहेत. सामना पहिला असताना पण रघु माळी अलिबागवरून इथे सकाळी 8 वाजता पोहोचलेला आहे. नवीन फलंदाज नितीन हिरे. आवेश आऊट झालेला आहे 3 चेंडूमध्ये 1 धाव काढून. झेलबाद 41. 5 गडी बाद 41. 9-11 नेरे. सॉरी आता 42 धावा झालेल्या आहेत. माफी असावी, मी स्कोर बोर्डकडे बघितलं नव्हतं. नितीन रे वाईट 1+1. सुंदर झेल कॉट अँड बोल्ड एक मैदानी सुंदर झेल घेतलेला आहे हेमंत केनी यांनी. आणि मुकेशची खेळी संपुष्टात आलेली आहे आणि लाल्या इथे नाचत आहे. नवीन फलंदाज सुभाष पाणेकर. एक धाव. नवीन फलंदाज सुभाष पाणेकर यांनी 1 चेंडू 1 धाव काढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 43. 43 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट्स.
रघुमळी याचा तिसरा झेल आणि हेमंत यांची सुंदर गोलंदाजी. या षटकात त्यांनी 3 विकेट घेतलेल्या आहेत, 3 धावा देऊन. भवानी माता गावदेवी साई संघाचा कर्णधार निर्दोष घरत आणि पियुष अँड प्रवीणा एंटरप्राइजेस दापोली संघाचा कर्णधार किशोर घरत यांना शेवटचा कॉल असेल. आपण टॉससाठी यायचं आहे. आपला रिपोर्टिंग टाईम आणि टॉसचा टाईम 9:30 होता. तीन धावा काढलेल्या आहेत. लाल्या यांना घाम फुटलेला आहे. 1 शॉट, 2च धावा, 1 शॉट आणि लाल्या यांचा घाम परत पुसलेला आहे. पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या नयन इलेव्हन नेरे संघाची 7 गडी बाद 45 आणि या स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आणि सुपर 16ला क्वालिफाय होण्यासाठी स्वर्गीय धोंडूशेठ वासकर कोंडेवाळ यांना 46 धावांची आवश्यकता. 5 षटकात 46 धावांची आवश्यकता. भवानी माता गावदेवी साई संघाचा कर्णधार निर्दोष घरत तिथे आलेला आहे. पियुष आणि प्रवीणा एंटरप्राइजेस दापोली संघाचा कर्णधार किशोर घरत आपण त्वरित यायचं आहे. हा बॉल जर पडायच्या आत आले नाही तर टॉस विन भवानी माता गावदेवी साई या संघाला टॉस विन देण्यात येईल. आमचे सल्लागार नागराजजी मोकल आलेले आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत.
हॅलो. पुढील सामना गावदेवी भवानी माता साई वर्सेस पियुष अँड प्रवीणा एंटरप्राइजेस दापोली. अरे कुठे आहे बाई टॉसला? पियुष अँड प्रवीणा एंटरप्राइजेसचे खेळाडू आपला ड्रेस इथे आहे ते घेऊन जायचं आहे. कोणतरी एक खेळाडू या ड्रेस घेऊन जा. स्वर्गीय धोंडूशेठ भास्कर कुंडेवाळ यांना 30 चेंडूमध्ये 46 धावांची गरज आहे. स्ट्राईकला कोण आहे सर? योगेश स्ट्राईकवर. गोलंदाजाचं नाव योगेश यांनी पहिल्याच बॉलला चौकार लगावला आहे. थोडा वेळ बोलू आपण. नमस्कार मित्रांनो. रायगड मास्टर्स 40+ पनवेल या स्पर्धेत सर्व खेळाडूंचे हार्दिक हार्दिक स्वागत. प्रथम सामना, पहिलाच सामना चालू आहे तो कुंडेवाहाल वर्सेस नेरे. पहिला चेंडू, पहिला चेंडू नक्की टाकला होता, सुंदर ग्लान्स केला होता चेंडू आणि 4 धावा मिळवल्या होत्या. दुसरा चेंडू अतिशय सुंदर टाकला. फलंदाजाला तो काही कळला नव्हता. फलंदाज योगेश. आता पनवेल तालुक्यातला एक दर्जेदार फलंदाज उदय घरत एक अतिशय चांगला खेळाडू जो चौफेर फलंदाजी करू शकतो आणि त्याच्या समोर एक चांगला गोलंदाज आहे धनाजी जळे नेरे या विभागातून येणारा हा खेळाडू. पहिला तिसरा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, ओव्हरपिच चेंडू आणि उदय घरत याच्या बॅटमधून आलेला हा एक दणदणीत षटकार. या 6 धावांमुळे संघाची धावसंख्या मात्र झाली आहे 11 धावा. माझ्या बरोबर स्कोरिंगच्या भूमिका, जी अतिशय महत्त्वाची भूमिका आहे ती बजावण्याची सांभाळण्याची कामगिरी आहे ती उमेश भोईर यांच्याकडे. हा मात्र सुंदर चेंडू, तो ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू, एक निर्धाव जाणारा चेंडू, सुंदर चेंडू टाकला. कारण 6 षटकांच्या सामन्यामध्ये जेव्हा चेंडू निर्धाव टाकला जातो ना तेव्हा तो चेंडू खूप सुंदर पडतो. कारण आत्तापर्यंत 4 चेंडूमध्ये जवळजवळ 11 धावा जमवण्यात यश मिळवलं ते कुंडेवाल या संघाने. आणि त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजी करताना धनाजी जळे लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी. हा मात्र सुंदर चेंडू तो धनाजीच्या हातात झेलवला आणि सुंदर फॉलो थ्रू मध्ये उदय घरतची विकेट पडली आहे. म्हणजे खूप मोठा धक्का बसलाय तो कुंडेवाहाल या संघाला. कारण 11 धावांवर हा फलंदाज बाद झालेला आहे. झेलबाद नेरे या संघाकडनं गोलंदाजी करताना
धोंडूशेठ वासकर, स्वर्गीय धोंडूशेठ वासकर कुंडेवाल या संघाचा सलामीचा फलंदाज माघारी परतवलाय. धनाजी जळे पहिल्या दिवशी पहिल्या सामन्यामध्ये या गोलंदाजीची चांगली धुलाई झाली होती, परंतु आता मात्र त्याने खूप चांगला संयम ठेवला आपल्या गोलंदाजीवरती. आणि आता अलिबाग तालुक्याचा लिजंड नौखारचा खेळाडू रघुनाथ माळी मैदानात. एक जबरदस्त हिटर बॅट्समन रघुनाथ माळी मैदानात येताना 1 डाऊन. प्रयत्न आणि आउट झालाय. झेल बाद केलाय रघुनाथ माळीला. यॉर्कर लेवल गोलंदाजी केली आहे धनाजी जळने. सुंदर चेंडू टाकला. स्लो आर्म होता चेंडू, एक्झॅक्ट फास्ट नव्हता, परंतु चुकीचा पद्धतीने खेळल्यामुळे विकेट मात्र गमावली जबाबदारी स्वीकारली आपल्या कर्णधार उदय करत आहेत आणि संघ मालक आहेत शेखर वासकर. जी शरीर यष्टी सुंदर शरीर यष्टी, अतिशय चर्चित शरीर यष्टी आहे. गोलंदाजाचं नाव साईनाथ बगड. 12वा खेळाडू नेरे सत्राचा 12वा खेळाडू कृपया मुकाबला घ्यायचा आहे. तितकं मोठा
चेंडू पुन्हा एकदा अपील केलंय, वाईडचा इशारा केलाय, परंतु फेटाळलंय अंपायर्सनी. पंचांनी हा सुद्धा निर्णय त्यांचा फेटाळलाय, कारण मला वाटतं शफलिंग झालाय हा फलंदाज, त्याच्यामुळे थोडासा निर्णयामध्ये बदल केलाय. शफलिंग झालाय हा फलंदाज, त्याच्यामुळे थोडस जी बाजू मांडली गेली ती गोलंदाजाच्या तर्फे मांडली गेली. निर्णय गोलंदाजाच्या बाजूने दिला गेला. दुसरा चेंडू गिरजावाला, सुपर गोलंदाज साईनाथ भगत यांची सुपर, आणि हा खरोखरच सुंदर फटका मारलाय. मला वाटतं लॉंग आर्मच्या वरून जाणारा हा खणखणीत षटकार, या पहिल्या सामन्यातला दुसरा षटकार आहे. पहिला षटकार जो मारला होता तो विजय भट यांनी मारला होता, आणि दुसरा षटकार मारलाय तो शेखर भास्कर योगेश यांनी षटकार मारला. हे सुपर गोलंदाजी करतात 50 वर्षाचे खेळाडू पहिल्यांदा खेळताना ती बाजू कणखर मजबूत करताना साईनाथ भगत या गोलंदाजाला षटकार मारला. सुपर चेंडू, अतिशय चांगला चेंडू, 4 चेंडू निर्धाव टाकण्याचे यश मिळवलं. भले 5 चेंडूमध्ये 7 धावा गेल्या, षटकार नक्की गेल्या, परंतु 4 चेंडू मात्र निर्धाव टाकण्याचे साईनाथ भगत यांनी शेवटच्या चेंडूवरती या सामन्याचा लीडर डिलिव्हरी. आणि हा सुद्धा सुंदर चेंडू, निर्धाव येणारा जबरदस्त गोलंदाजी. 6 चेंडू टाकले, 5 निर्धाव, 1 षटकार. या 6 धावांमुळे मात्र संघाची धावसंख्या झाली. संघाची 2 षटकं पूर्ण झाली आहेत. संघाची धावसंख्या ही 17 धावा. 18 चेंडू, चेंडू, 29 धावांची गरज आहे सामन्यासाठी. 3 षटकं, लीडर 3 षटकांमध्ये 18 चेंडू, आणि जवळजवळ 30 धावांची सिद्धेवाल या संघाने करतील 34 षटकं. सिद्धेवाल योगेश उदय धावांवरती संघाची धावसंख्या असताना फलंदाज बाद झाला. मात्र दुसरा फलंदाज ज्याच्यावर खूप मोठा भरवसा होता, रघुनाथ माळी, हा फलंदाज मात्र शून्यावर बाद झाला, आणि संघाची थोडीशी उतरती कळा होती. परंतु योगेश आणि शेखर भास्कर आवेश नेहरूरकर विजय गोलंदाज चेंडू येतोय, चेंडू खेळ गोल आली मध्ये
आणि हा सुद्धा चेंडू निर्धाव. जबरदस्त गोलंदाजी, खूप सुंदर गोलंदाजी. दोन्ही गोलंदाजांनी गोलंदाजी केली होती. त्याच्या पायावर पाय ठेवून नेरुरकर हे गोलंदाजी करताय. सुंदर गोलंदाजी. हा मात्र सुंदर चेंडू होता. प्लेस केलाय चेंडू. एक धाव तर पूर्ण केले. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न करणार, परंतु अतिशय सुंदर फेक आणि एकच धाव या चेंडूवरती. एका धावामुळे संघाच्या धावसंख्येत मात्र बदल झाला. संघाची धावसंख्या झाली ती 20 धावा. म्हणजे अजूनही त्यांना 26 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग असणार आहे. शॉर्ट चेंडू होता. पुल केलाय. दरम्यान एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करणार. सुभाष फील्ड करतो, थ्रो करतोय. तोपर्यंत दरम्यान 2 धावा पूर्ण. सुंदर क्षेत्ररक्षण झालं, सुंदर फेक झाली आणि या 2 धावांमुळे संघाच्या धावसंख्येत मात्र बदल झाला. संघाची धावसंख्या आहे ती 22 धावा आणि आता मात्र चेंडू शिल्लक राहणार 12 आणि सामना जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. नवीन समालोचक उपलब्ध झाले श्रीयुत विलास पाटील. त्यांचं सभामंडपात घर सोडून जातात. यानंतरचं समालोचन ते मात्र नक्की करणार आहेत, कारण 2 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 24 धावा. धन्यवाद सुहाजी जिराटकर. अतिशय छान आणि एकदम होतं. पण थोडंसं काय असतं ना, प्रत्येक टायमाला खाज असते, पण तशीच मला पण थोडीशी खाज आहे म्हणून मी आलो. तर सामना मस्त रंगला आहे मित्रांनो. खरंच हा सामना खूप मोठा होणार, कारण की जिथे 3 षटकामध्ये धावा होत्या, मला वाटतं 29 त्यावेळेला त्या अवेश नेरुळकर येऊन वैयक्तिक एका षटकामध्ये 5 धावा दिले. त्यामध्ये 2 तब्बल वाईट टाकले त्यांनी. अतिशय चांगली गोलंदाजी केली. मग आता जर जिंकायचं असेल यजमान संघाला, म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाला, तर नक्कीच इथं हाणामारी मोठे मोठे फटके मारावे लागतील. मग ते मोठे फटके कशा स्वरूपात आले तरी आम्हाला हवेत. मग मित्रांनो, आम्हाला असे पिक्चर आवडतात की त्या पिक्चरामध्ये मोठी मोठी फाईट हवी असते, अशी पिक्चर आवडतात. मग आता या मैदानावरती काय होणार थोड्याच वेळात आपल्याला कळेल, कारण की दोन्ही यजमान संघाला विनंती करतो, हा षटक संपण्याच्या आतमध्ये आपली उपस्थिती इथं भवानी माता गावदे साई पिविश आणि प्रवीणा एंटरप्राइजेस दापोली या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो, लवकरात लवकर इकडे या, नाहीतर तुम्ही पनिशमेंटला सामोरं जावं लागेल हा षटक संपण्याच्या आतमध्ये. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे, जिथे रंगलेला आहे मोठा धमाकेदार सामना. आणि या सामन्यामध्ये काय आता घडणार आहे, कारण की 2 षटकामध्ये पाहिजे जिंकण्यासाठी 24 धावा, तब्बल 12 रनचा सरासरी आहे. सर, तुम्हाला काय वाटतं, ह्या 12 रन होऊ शकतील का? सर, व्हायला पाहिजेत, कारण आपण आलोय त्यासाठी, जिंकण्यासाठी आलोय. परंतु ज्या पद्धतीने पहिले 3 षटक खेळले गेले ना, ते थोडेसे खराब झाले. खराब प्रकारचे फलंदाजी शॉट्स त्या प्रकारचे मारले गेलेले आहेत, म्हणून ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. खरंच धन्यवाद सर, कारण की पाच फॉलन स्टार्ट तसाच तडकवला. दरम्यान 1 धाव पूर्ण करतो. धावसंख्येत 1 बदल होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 23. हॅलो. आता मात्र 11 चेंडू, धावसंख्या जिंकण्यासाठी 23. 11-23 आणि झालेल्या सुद्धा 23 आहेत. मित्रांनो, आता तुम्हाला फटकेबाजी करावीच लागेल, कारण की जर आपल्याला या सामन्यामध्ये राहायचं असेल, ही जर चमचमणारी लकलकणारी मोठी ट्रॉफी घ्यायची असेल, तर इथे फटकेबाजी होणे गरजेचं. दरम्यान काहीतरी थोडंसं गडबड होते. दरम्यान 1 धाव पूर्ण करतोय. तळमळ दोघांची तीच राहील, कारण की क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची सुद्धा तळमळ तीच राहील की आम्ही यांना अडकवू, आणि हे फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाची सुद्धा तळमळ राहील की आम्हाला इथे जिंकायचं आहे. मग कोण जिंकणार याच्यामध्ये? पुन्हा एकदा 5 बॉलचा स्टार्ट. अतिशय चांगली गोलंदाजी इथे. तसाच तडकवलाय. बॉल जातोय सीमारेषेच्या पार.
या सामन्यामध्ये राहायचं तर मोठे मोठे फटके मारायला लागतील. आणि तुम्हा सगळ्यांना माहिती आहे योगेशच्या बॅटला जर बॉल लागू लागला तर मग ती योगेशची बॅट नाही बोलत, मग ती होते तलवार. मग ती तलवार किती जणांच्या मुंडक्या कापणार थोड्या वेळात कळेल. कारण की आता सामना येत चाललाय जवळ. या 6ने सामना वाढून जातोय 30. आता मात्र थोडंसं साम्य क्या बात है. बॅट्समन आहा पुन्हा एकदा तडकवलाय. बॉल जातोय सीमारेषेच्या जवळ. काय घडतं इकडे. पुन्हा एकदा लांब लचक षटकार. काय फटकेबाजी योगेश यांची बघायला भेटते. आणि आम्हाला इथे कळते की योगेश हे 50+ आहेत. बघा 50+ माणूस काय करू शकतो. आणि खरंच मी इथे आयोजकांचे खरंच खूप खूप धन्यवाद मानेन. कारण की या निमित्ताने आपल्या जो 40+ वरती जातोय त्यांचा क्रिकेट जिवंत ठेवला. धन्यवाद धन्यवाद तुमच्यासाठी खूप खूप आभार. कारण की हा पुन्हा एकदा तसाच तडकवण्याचा प्रयत्न. धाव संख्येत 1ने बदल होते. रनिंग बिटविंग चांगले होते. दरम्यान थ्रो केली जाते. इथे काहीतरी गडबड पण सेफ. 2 धावा पूर्ण करतोय. 2 धावांनी संख्या वाढतोय. धाव संख्या जाऊन पोचते 38. आता मात्र सामना जवळ येत चालला आणि गोलंदाजाला थोडासा विचार करायला लागेल. कारण की 7 बॉल 8 असं साम्य राहील सामन्यामध्ये. आता गोलंदाजांनी सुद्धा एखादा विचार केला पाहिजे. एखादा चांगला चेंडू टाकला तर नक्कीच 6 बॉल 8 राहतील. आणि येणारा पुढच्या गोलंदाजाला थोडासा का होईना एक जमेची बाजू राहील की गावदेवी साईचा कर्णधार आला आहे. तर समोरच्या यजमान संघाला विनंती करतो आपण लवकरात लवकर आपली इथे उपस्थित दाखवायचे. अन्यथा पनिशमेंटला सामोरे जावं लागेल. आहा चांगला चेंडूची शांतता होते. संघ मालक सुद्धा इथं चालतील. लवकरात लवकर या आणि इथे टॉस विन करून घ्यायचं आहे. दरम्यान षटक संपते. धावसंख्या तिथे स्तब्ध होते. धावसंख्या 38. आता मात्र सामन्यामध्ये नवीन एक गोष्ट दिसायला 6 बॉल 8. मग सर मला एक सांगा 6 बॉल 8 तुम्हाला कसं सामना वाटेल. जिथे 12 बॉल 24 होत्या तेव्हा त्या योगेशनी 2 तब्बल लांब लचक षटकार मारले. आता मात्र सामन्याला आणि मी सर सामने असे बघितलेत की 6 बॉल 1 सुद्धा नाही झाली आणि 6 बॉल 30 सुद्धा झालेत. भवानी माता गावदेवी साई आणि पियुष अँड प्रवीणा एंटरप्राइजेस या संघामध्ये नाणेफेक झाली आणि पियुष प्रवीणा एंटरप्राइजेस या संघाने हा नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने मिळवलेला आहे. विलास पाटील यांच्याकडनं जी संकल्पना मांडली गेली 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. कारण लोएस्ट स्कोरिंग मॅचेस असतात ना त्या खूप सुंदर होतात. खूप एकदम प्रेशर टेन्शनमध्ये असतं. कारण गोलंदाजाला 6 धावा डिपेंड करायच्या असतात आणि फलंदाजाला त्या 8 धावा बनवायच्या आहेत. परंतु त्यांच्याकडे जो फलंदाज आहे शेखर वास्कर आणि योगेश ही जोडी मैदानात खेळताना एक 50 वर्षाचा खेळाडू ज्यांनी हा सामना पूर्णपणे जवळ आणून ठेवला आहे. एकदम तोंडावर आणला आणि आता त्यांना शेखर वास्कर हे संघाचे संघ मालक आहेत. त्यांना हा सामना पुढे घेऊन जायचा आहे आणि डिपेंड करायचा आहे तो 50 वर्षाच्या खेळाडूला म्हणजे नितीन जोशी हा गोलंदाज मैदानात गोलंदाजी करणार आहे. तर पाहायचं आहे या पुढील जे षटक असणार आहे ते कशा प्रकारचं फेकलं जाईल आणि या 8 धावा डिपेंड होतात की कुंडेवाल हा संघ विजयी होतोय. क्या बात आहे. याला म्हणतात सामन्यावरती उजेड पाडणं. पण खरंच सर मी तुम्हाला सांगतो मी बरेच सामने खेळलो आजपर्यंत. पण हे हिरे कुठे होते ते मला माहिती नाही. कारण की मी एक लांब लांब सामने खेळायचो त्याच्यामुळे ह्यांची ओळख नाही. आणि ह्यांना पाहिल्यानंतर असं वाटतं की आपण खूप कमी होतो याच्यामध्ये. आणि खरंच यांची दर्जेदार फलंदाजी बघून एवढे मोठे मोठे फटके मारणं खाऊ नये सर. कारण की जिथे चालायला होत नाही. दरम्यान षटक चालू होतोय. थोडेसे अंपर नाराज होतात आणि चेंडू टाकतो वाईड म्हणजे स्पर्धेतला सगळ्यात घाणेरडा चेंडू. मित्रांनो विनंती असेल सामना सगळ्यांनाच प्यारा असतो. कोणीही गोंगाट गडबड करू नका. तर धावसंख्येत 1ने बदल होते. धावसंख्या जाऊन पोचते. बाहेरनं उलटबाजी करण्याचा प्रयत्न केला किंवा एम्पायरवर धावण्याचा प्रयत्न केला
तर आपल्याला 2 धावा एक्स्ट्रा कराव्या लागतील. आहा, चांगली फेकी होती. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतं दरम्यान, त्याचा फायदा मात्र नक्कीच इथे योगेश उचलणार. आणि इथे काय नाट्य घडतंय, इथे काय नाट्य घडतंय बघा मित्रांनो. 50व्या वयात 4 रन धावून काढले जातात. टाळ्यांचा गडगडाट तर नक्कीच झाला पाहिजे, कारण की मित्रांनो ह्या 50व्या वयात मी बरेचसे जण बघितले की ते खाट्यावरती झोपतात. आणि आपले हे प्लेयर धुरंधार एकदम काय म्हणता एकदम शक्तिमान सारखे इथे आपल्या मैदानामध्ये आपलं शक्ती प्रदर्शन करताना दिसतात. दरम्यान धावसंख्येत 4 बदल होते. धावसंख्या जाऊन पोचते 43. जिंकण्यासाठी आता 4 बॉल 3 धावा, सॉरी 5 बॉल 3 धावा. थोडंसं क्षेत्ररक्षण, कारण की समोरच्या यजमान संघाला सुद्धा माहिती आहे आम्हाला थोडंसं फिल्डिंगमध्ये बदल केला तर काहीतरी घडू शकतं. आहा, चांगला फटका. इथं क्षेत्ररक्षक त्याच्या खाली ते एक सुंदर असा झेल होतोय आणि अंत होतोय त्या खेळीचा. वास्कर इथे आपली विकेट गमावतात, कारण की जिंकण्यासाठी थोडा जवळ सामना आणला, कारण की अपेक्षा नव्हती की त्यांच्याकडनं वरून खेळण्याची, कारण की आतापर्यंत जो गेम चालू होता तो अतिशय सुंदर चालू होता. खालून जरी खेळला असता तर त्याचे कमतरता त्यांना ओरडणार, रागवणार नक्कीच, कारण की खालून जरी खेळ चालू होता आणि आपण जिंकण्याच्या जवळ आलो होतो. तुम्ही जिंकून आणलं असतं तर बरं झालं असतं, असं काहीतरी संभाषण तिकडे सर नक्कीच होत असेल. सर थोडंसं अजून उजेड टाका तुम्ही या सामन्यामध्ये काय होऊ शकतं. आता मात्र फलंदाजाच्या मनात भीती निर्माण होणार, कारण 2 धावा 3 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. डिफेंड नक्कीच करायचे आहेत गोलंदाजाला, परंतु आता थोडासा बदल झाला आहे. तो फलंदाज लेफ्ट हँड, कारण डावखुरा फलंदाज आहे ना तो सामन्यात नक्कीच प्रत्येक वेळेला प्रकाश पाडतो. एक वेगळ्या प्रकारची शैली असते, कारण ताकद उजव्या हाताच्या फलंदाजापेक्षा डाव्या हाताच्या फलंदाजाकडे खूप मोठ्या प्रमाणात असते. आणि सर्वात महत्त्वाचे आमचे भाऊ नक्कीच एक आम्हाला दर्शवत आहेत की गोलंदाजाला जी लाईन आहे ना ती पूर्ण चेंज करावी लागणार आहे, कारण आता डाव्या हाताचा फलंदाज हा मैदानात खेळण्यासाठी आला आहे. सर तत्पूर्वी मी इथे खरंच अभिनंदन करेन यांचं बॉस यांचं, कारण की जो सुरुवातीला मी सामना खेळलो होतो गेल्या मला 2 वर्षापूर्वी, तेव्हा त्या मैदानावरती खेळलो होतं आणि एवढं सुंदर मैदान त्यांनी इथे आपल्याला उपस्थित केलं आहे, त्याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद. खरंच हा क्रिकेट तुमचं म्हणजे तुमच्याबद्दल ऋणी राहील. चांगला चेंडू फसवण्याचा प्रयत्न केला, दाद मागली जाते, इथं दाद स्वीकारत नाही. दरम्यान 1 धाव पूर्ण करतो. इथे काहीतरी गडबड होते, इथे काहीतरी हालचाल होते, पण नाही. दोन्ही प्लेयर आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. दरम्यान धावसंख्येने एक बदल होते. धावसंख्या जाऊन पोचते 44. आता हॅलो, 12वा खेळाडू आपला वारंवार इथे आम्हाला सूचना करायला येतोय. 2 धावा एक्स्ट्रा कराव्या लागतील तुम्हाला. संघ मालक आणि संघ नायक आपण याची नोंद घ्यायची आहे. सामना जवळ येतोय. काही चेंडू शिल्लक, काही धावा शिल्लक. 3 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. आता मात्र पराकाष्ठा लावली जाते. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. क्षेत्ररक्षण फिरवला जातोय, कारण की क्षेत्ररक्षण कर्णधाराला माहिती आहे मी जर इथे 2 धावा आडू शकलो तर नक्कीच या स्पर्धेत मी माझा अव्वल स्थान करून राहणार. तर बघूया आता थोड्या वेळात कळेल काय घडतंय, काय बिघडतंय. सर तुम्ही थोडासा उजेड टाका अजून याच्यावरती. क्षेत्ररक्षण खूप सुंदर आहे. जोशी आत्ता मात्र 1 धाव तर पूर्ण झाली. दुसरी धावची प्रयत्न, हॅलो, आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज धावचीत थ्रो चेक करायचा आहे. थर्ड अंपायर, तिसऱ्या पंचांची भूमिका बदलावायची आहे, कारण पंचांनी आक्षेप घेतलेला आहे. फलंदाज रनआउट या स्वरूपात बाद दिला गेलेला आहे, परंतु थ्रो फेकी गोलंदाज म्हणून थोडंसं त्यांच्यावर एक संशय आहे, तर तो क्लिअर करायचा आहे. थर्ड अंपायर, तिसऱ्या पंचांनी. फेअर डिलिव्हरी आहे. सुंदर चेंडू टाकला होता जोशी यांनी, आणि आता मात्र
सामना जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. खूप जबरदस्त प्रेशर असणारा हा सामना जिंकण्यासाठी तो कुंडेवाले संघावरती. सर तुम्हाला मी सांगतो 2 चेंडू काय 6 चेंडू 1 धाव नव्हती झाली. हो नक्की मी नक्की. असे बरेच सामने बघितले की 6 चेंडू एक झाली नव्हती, कारण की समोरचा गोलंदाजा त्याला विश्वास असेल तर नक्कीच तो इथे हे 2 चेंडू सुद्धा वेळ टाकू शकेल. नक्कीच सर, कारण 50 वर्षाचा अनुभव जवळजवळ त्यातले 25 वर्ष हे लोक क्रिकेट खेळलेले आहेत. आणि सर मला माहिती नाही, पण त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये असे सामने किती प्रश्नच नाही. खूप सुंदर YouTube वगैरे लाईव्ह असं काही नव्हतं, पण आता ते या माध्यमाचा फायदा करून 2 चेंडू 1 धाव. हा चांगला टोळवला, गळीच्या दिशेने मारला आणि दरम्यान 1 धाव कशी बशी जिंकून काढली आणि ते संघ विजयी होतोय. झाला विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद विलास साहेब. आपला सुंदर आवाज या पहिल्या सामन्यामध्ये आम्हाला ऐकायला मिळाला आणि त्यांची आता मॅच आहे, त्याच्यामुळे त्यांना आता हा समालोचनाचा हा सभामंडप असावा लागला आहे. हॅलो, चला पुढील सामना भवानी माता गावदेवी साई वर्सेस पियुष अँड प्रवीणा एंटरप्राइजेस दापोली. त्वरित आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, सामना सुरू करायचा आहे. पियुष अँड प्रवीणा एंटरप्राइजेस टॉस विन काय करताय आपण? नाही सॉरी, टाइम नाही देणार आता.